रॅपलिंगला कमी फाटली असेल पण तिथनं बाहेर पडताना मात्र चांगलीच लागली. म्हणजे हा परिसर तुम्ही दिवसभर इथं पाहून नुसतं बसून जरी राहिलात, अरे बापरे शिट दगड पडला. हो भाई, थोडं अलीकडे बाबा हे करू शकतो. थोडंसं सावध राहिलं पाहिजे निसर्गात फिरताना. आत्ताच एक वरनं दगड पडला, इथे तुकडे पडलेत. जर इथं खाली कोणी थांबलं असतं तर नक्कीच डोकं फुटलं असतं. विटू थोडं. अरे नमस्कार मंडळी, संजूराम ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे साधारण 3 महिन्यानंतर आपण आलेलो आहे सह्याद्रीमध्ये. ब्लॉग यायला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे गणपती गडद याची रॅपलिंग आणि त्याचाच सुपर असलेला ट्रेक. तुम्हाला मागं दिसेल गणपती गडद आणि आज आपलं टार्गेट असणार आहे साधारण त्या ज्या केव्ज आहेत तिथं जायचं. तर आजची मजा मिस करू नका, कारण थ्रिल असणार आहे, सुपर रॅपलिंग असणार आहे आणि झकास मजा करणार आहे आपण सह्याद्रीत. पावसाळ्यातला पहिला ट्रेक असणार आहे. चला तर मग आनंद घेऊ. सह्याद्री जेव्हा पावसाच्या सरींनी न्हावून निघतो तेव्हा त्याचं सर्वात भव्य रूप दिसतं. धुक्याच्या चादरीत लपलेला, हजारो धबधब्यांनी सजलेला असा माळशेज घाट. इथं आल्यानंतर वेळ थांबल्यासारखा वाटतो. फक्त धुकं, वारा आणि सह्याद्रीचं अथंग असं सौंदर्य, जिथं प्रत्येक वळण एक नवीन दृश्य उलगडतं. प्रत्येक धबधबा निसर्गाची एक नवीन कविता लिहितो. तो म्हणजे आहे माळशेज घाट. याच भूमीवर आहे 2000 वर्षाचा इतिहास जपणारा नाणेघाट, सातवाहन साम्राज्याचा व्यापारी मार्ग आणि निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार, रिव्हर्स वॉटरफॉल, जिथे पाणी खाली न पडता आकाशाकडे झेपवताना दिसतं. सह्याद्रीच्या स्वर्गमय अशा या निसर्गाच्या कुशीत धबधब्याच्या शुभ्र पडद्यामागे शेकडो वर्षापासून भक्तांची श्रद्धा जपणारं एक पवित्र स्थान गणपती गडद. हा फक्त एक ट्रेक नाहीये, हे आहे श्रद्धेचे, साहसाचे आणि सह्याद्रीशी जोडणाऱ्या नात्यांचा प्रवास. अरे वा, अगदी मशीनी पण पोच दिली. हो, काढतोय फोटो काढतोय. अरे देवा, अंगावर येतात का काय? छान छान मस्त आलाय फोटो. चला मार्गस्थ व्हा. मंडळींनो, गावाकडची सकाळ ही अशा पद्धतीची असते आणि फार सुंदर असते. म्हणजे जो सुगंध आहे हा बाकी शहरात कुठंच तुम्हाला भेटणार नाही. आणि आम्ही आता थोडंसं घाबरून निघालोय बाजूला, कारण समोरून म्हैस येते आणि ते शिंग पहा. दादा नमस्कार. तर मंडळी, गावातनं ज्यावेळेस आपण सरळ आलोय, एक छोटंसं डबकं लागतंय मागं, ते क्रॉस करायचं आणि डबक्याच्या एकदम पुढं आपल्याला बघायला भेटणार आहे ते हे गेट. त्या गेटने आत गेलात की सरळ सरळ रस्ता आहे, म्हणजे चुकण्याचे चान्सेस कुठंच नाही आहेत. छोटा ट्रेक आहे असं म्हणतात आहेत. बघू काय टेस्ट घेणार आहे आज आपली. तर मंडळींनो, ट्रेक ज्यावेळेस चालू झालेला आहे, साधारण एक 15-20 मिनिटं झालेत आपण चालत आलेलो. पुढं आल्यानंतर साधारण आपल्या उजव्या साईडला आहे तर गणपतीगड, आणि जाताना तुम्हाला रस्त्यात दिसतील ह्या अशा विहीरगडी. थोडंसं जवळनं दाखवशील पिठो.
तर तुम्ही बघताल याच्यावर कोरीव काम दिसत असेल. पूर्वी काय व्हायचं, आत्ताच्या काळात जसं आपण स्टॅच्यू म्हणतो किंवा कोणाच्या आठवणीत ज्या गोष्टी बांधल्या जायच्या, तर त्या पूर्वीच्या काळातही ती परंपरा होती. इव्हन त्या कोरण्यामागं काही ना काहीतरी स्टोरी असायची, काही ना काहीतरी गोष्ट असायची. तर ती गोष्ट असणारे, पण ह्या सगळ्या थोड्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघसाल इथं बरेच तुकडे पडलेले आहेत किंवा छोटे मोठे जे दगड पडलेले आहेत, तर त्या नष्ट करण्यात आलेल्या आहेत. काही थोडे शाबूत राहिलेत. इथे एक आहे किंवा पलीकडे आहे, या ठिकाणी तुम्ही बघसाल तर त्या विरगळी आहेत. याचं जतन झालेलं नाही प्रॉपर, पण आहे ते आहे. आता हेच सत्य आहे. तर अशाच विरगळी आपल्याला तुमच्या ठिकाणी जातो त्या तुंग किल्ल्यावरही पाहायला भेटतात, पण त्या प्रॉपर मेंटेन केलेल्या आहेत. प्रत्येक कोरीवला तिथे एक स्टोरी आहे, त्याला काहीतरी अर्थ आहे. इथल्या विरगळीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू. कोणाला माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. विरगळीच्या आपण पुढे आलो, साधारण एक 10-15 पावलं आलो असेल. तर आपल्याबरोबर जे ओंकार आहेत, म्हणजे ज्यांनी ऍक्च्युली आता रोप पकडलेली आहे, पूर्ण मेहनत तर त्यांचीच आहे, वजन त्यांनी घेतलेलं आहे. त्यांच्या दिलेल्या माहितीनुसार इथं पूर्वी मंदिर होतं आणि तेच मंदिर जे आपण गणपतीची मूर्ती वर पाहणार आहोत लेण्यांमध्ये, तर ते मंदिर तिथं हलवण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळाली. खरं तर बरेच व्हिडिओ मी पाहिले होते, पण मला अशी कुठंच माहिती भेटली नव्हती. पण स्थानिक जी जनता आहे, स्थानिक लोक आहेत, त्यांना बऱ्यापैकी माहिती असते की या परिसरात काय घडलेलं आहे. तर त्यांच्याकडनं जी माहिती भेटली तीच आपण खरी माहिती समजून पुढे चालू. साधारण इथलं मंदिर वर नेलेलं आहे. काळ किती गेला माहित नाहीये, ओंकारला ते त्याचा अंदाज नाही की किती वर्षापूर्वी हे मंदिर शिफ्ट झालं, पण नक्कीच आपल्याला वर गणपतीच्या मूर्ती पाहायला भेटतील. पाऊस जोरात आलाय. बापरे, कॅमेरा भिजल. कव्हर करू आपण बॅग मध्ये. नाही, बॅगला कव्हर करून ना कॅमेरा टाकून देतात. तर मंडळींनो, ओढापासून पुढं आल्यानंतर साधारण एक 5 मिनिटं आपण ट्रेक केल्यानंतर पुढं 2 रस्ते दिसतील. एक जातो सरळ, ते तुम्हाला दिसत असेल. एक जायचं आपल्या उजवीकडे. तर सरळ न जाता उजवीकडे जावं, कारण तो रस्ता तुम्हाला दुसऱ्या डेस्टिनेशनकडे घेऊन जाईल. उजवीकडे गेल्यानंतर आपण गणपतीगडला जातो. तर हा मार्ग लक्षात ठेवा, कारण इथं चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण हा दिसतोय, ही उपयोगातील वाट दिसते आणि बऱ्याच वेळा अशी फसगत होती की वापरातली वाट आहे म्हणून. तर आपल्याला या साईडने जायचं उजवीकडे. बऱ्याच दिवसांनी ट्रेक करण्यात आलाय. चला चला चांगलंच दमवलंय. चला चला पुढे चला. मंडळी थोडं थांबा, थोडी बरोबरच्या ट्रेकर मंडळीची काळजी घ्या. दम लागलाय, थोडा दम घेऊ द्या, उसंत घेऊ द्या. पुढे चला. नवीन जीवाची मंडळी, नवीन दमाची मंडळी काय ऐकायला तयार नाहीत. असं काही नाही. ते आपल्याला आहेत पळवत आणि आपण आहे त्यांना खेळवत. गरज आहे अशाच व्यायामाची. आणि मागं आम्हाला भेटलेले आहेत आमचे रूममेट. साधारण 1 वर्षानंतर कनेक्ट झालाय आमचा मित्र. हे तर आहेत विठ्ठल कनेक्ट मध्ये असतोच बऱ्याच वेळा. पण हा मित्र इंजिनिअरिंगला माझ्यावर रूममेट होता. आज 1 वर्षानंतर भेटलाय जवळपास. होय ना बी. गाठभेट झाली पाहिजे. कारण काय होतं, बऱ्याच वेळा सोशल मीडिया, येणाऱ्या बऱ्याच बातम्या, बऱ्याच गोष्टी आजूबाजूला घडतायत. आपण नैराश्याच्या गर्दछायेत दडलेले असतो. त्यात एक सुखरूप वाट म्हणजे मित्र आहे. आपलं मन मोकळं करण्याची जागा मित्रांची असती. तर असा वेळ दिला पाहिजे. काय सागर? कारण आपसुक शिव्या द्यायची मजा ही मित्रांबरोबरच येते. यो, ही चढाई थोडी दमवणारी आहे. 15 मिनिटं झालं आम्ही चढतोच आहे. सध्या इथं आल्यानंतर हे कट केलं वाटतं, नाही तरी इथं अखंड झाड होतं जेवढे व्हिडिओ पाहिले होते मी. याच्या पुढं आल्यानंतर मात्र 2 रस्ते आहेत. एक सरळ वर जातो, एक तुमच्या उजव्या साईडला दिसेल. माझ्या हिशोबाने ज्यावेळेस आपण रॅपलिंग करून खाली येऊ तेव्हा रिटर्न येताना हा रस्ता इथं कनेक्ट करत असणार. आणखी थोडी चढाई आहे. तर ते 10 मिनिटात आपण
त्या टॉपला जाणार आणि तिथनं पॅरलल जायचंय गणपतीगडात. ये 10 मिनिटं फक्त अजून. मंडळींनो, जवळजवळ ट्रेक संपला आपला. इथे गणपतीकडे आहे, पण इथं जर तुम्ही पाहताल तर छोटा नॅरो रस्ता आहे, तिथनं डायरेक्ट दरी आहे. थोडंसं सांभाळून आलं पाहिजे, कारण आपल्या वेगळ्या आनंदात असतो आपण की पोहोचलोय म्हणून, पण एक चुकी धाराशाही करते. ते आमचे सागर साहेब वर गेले आणि प्रदीप वाट पाहत आहेत कधी दम मिळतोय. कम ऑन पॅडी, यू कॅन डू इट. साधारण इथनं वर आलो आपण, लेण्यांची रांग, आणि आत आल्यानंतर भव्य असा हॉल पाहायला भेटतोय. जसे की अख्ख्या या कातळाची जी स्ट्रेंथ आहे 4 खांबावर जपलेली आहे, अशा पद्धतीचं दिसतंय. खांबावरील या मूर्ती भारवाहक यक्ष आणि योगी आहेत, तर मधल्या भागात कीर्तिमुख कोरलेले आहे. या गुहेचा संबंध हा चालुक्य आणि यादव काळाशी येतो. तसेच नाथ संप्रदायाच्या काळात सुद्धा या गुहेचा वापर केला आहे असेही म्हणले जाते. ते बाप्पाच्या पायात पडलोच, पण मूर्त्यांच्या बरोबर मगाशी जसं म्हणलं होतं, तर ध्यान करण्यासाठी किंवा मेडिटेशन करण्यासाठी एक छोटासा खड्डा टाईप करण्यात आला, साधारण 5 फूट खाली असते, आणि इथे शांत बसून तुम्ही मेडिटेट करू शकता. तर गणपती गडला आल्यानंतर साधारण 11 लेण्या आपण पाहिलेल्या, 11पेक्षा जास्तही असतील, कारण बऱ्याच लेण्यांची थोडी दुरावस्था झालेली. काहींचे वरचे कठडे तुटले, काही ते बाजूचे कठडे निघाले, काहींना क्रॅक गेलेला आहे. भविष्यात थोड्याशा पडझड पाहायला भेटेल. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की इथल्या स्थानिक लोकांच्या माहितीनुसार पांडव ज्या वेळेस वनवासाला निघाले होते 14 वर्षाच्या त्या कालखंडात, या भागात जाताना त्यांनी त्यांची राहण्यासाठी होणार किंवा मेडिटेशन करण्यासाठी इथे लेण्या कोरल्या. ही अशा प्रकारची माहिती त्यांच्याकडनं आम्हाला भेटलेली. तर मेडिटेशनची रूम तर मी तुम्हाला दाखवली. गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत, जे मूर्त्या खाली एक मंदिर होतं ते इथे शिफ्ट केलेलं आहे, ज्यावेळेस त्या मंदिराची दुरावस्था झाली. तर साधारण जे आपल्या पौराणिक कथा आहेत त्याला एक प्रत्यक्ष वास्तुस्थिती किंवा वस्तूंचा इथं जोडा मिळतो. आणि फार सुंदर आहे नेचर. म्हणजे अशा प्रकारचं सह्याद्रीचं स्वरूप पहिल्यांदा पाहण्यात आलंय, जिथं लेण्या आहेत, जिथं धबधबा आहे, जिथं 3 वेगवेगळे डॅम आहेत, समोर मोठं फॉरेस्ट आहे. आणि जर बघायला गेलं तर त्या साईडला आपल्याला अंगठा दिसतो, ज्याला आपण नाणेघाट म्हणतो. म्हणजे हा परिसर तुम्ही दिवसभर इथं पाहून नुसतं बसून जरी राहिलात, अरे बापरे, शिट, दगड पडला. हो बाई, थोडं अलीकडे करू शकतो. थोडंसं सावध राहिलं पाहिजे निसर्गात फिरताना. आत्ताच एक वर्ण दगड पडलं, इथे तुकडे पडलेत. जर इथं खाली कोणी थांबलं असतं तर नक्कीच डोकं फुटलं असतं. विटू थोडक्यात आलाय, या साईडनी आला आणि इथं दगड पडला या कॉर्नरला, नाहीतर यांचे बाल आणि बाल एकत्र झाले असते. मंडळींना आलो इथं लेण्या पाहण्यासाठी, पण एक गोष्ट आहे जी मनाला फार लागून राहते. म्हणजे माहित नाही आपण असं का करतो, पण बऱ्याच पर्यटन ठिकाणी जिथं आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काहीतरी चांगलं बांधून ठेवलं किंवा ऐतिहासिक स्थळी ह्या ज्या गोष्टी केलेल्या जातात, म्हणजे आपण असं काय मोठं काम केलेलं आहे की आपले नाव इथं कोरले पाहिजे. अगदी पूर्वीच्या काळात जेवढ्या मावळांनी आपलं रक्त सांडले, तर त्यांनी कधीच नावाची अपेक्षा केली नव्हती किंवा क्रेडिट्स मिळावे याच्यासाठी काहीच प्रयत्न केले नव्हते, कारण स्वराज्यासाठी त्यांनी जीव लावला होता. किंवा इथं लेण्यांच्या ठिकाणी आपण बघतोय, इथं बऱ्याच म्हणजे 90% भिंतीवर
नावं कोरलेली आहेत किंवा नावं लिहिण्यात आलेली आहेत त्यांची. आणि त्यांचा उद्धार झाला पाहिजे. खरं तर काय शब्द त्यांना बोलावे आणि कसं व्यतीत व्हावे कळत नाहीये. एक भारतीय नागरिक म्हणून मला थोडीशी याची खंत वाटते. आज नाही भविष्यात ज्यावेळेस विदेशी पर्यटक येतील किंवा कोणीही आपल्या आजूबाजूच्या राज्यातनं ज्यावेळेस इथं पाहायला येतील आणि हे नजारे पाहतील तर खरंच पाहू वाटेल का, तर याचा विचार केला पाहिजे. थोडंसं आपल्या सुप्त गुणांना योग्य ठिकाणी वाव दिला तर अशा गोष्टी घडणार नाहीत. त्याचा नक्कीच विचार करा मित्रांनो. कारण आपली ऐतिहासिक स्थळं किंवा आपले प्रार्थना स्थळं ही आपली जिम्मेदारी आहे आणि ते सांभाळणं हे आपलं कर्तव्य आहे. तर ते सांभाळलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला लक्ष ठेवलं पाहिजे. कोणी जर रस्ता चुकत असेल, कोणी असं करत असेल तर त्यांना सांगितलं पाहिजे की हे चुकीचं आहे, हे नाही केलं पाहिजे. आणि जर नसेलच कळत तर आपण मराठी आहोत, आपण या महाराष्ट्रात बंडही करायला शिकलेलो आहे, तर मग आपण त्यांना आपल्या योग्य रीतीने सांगू शकतो. त्याची काळजी घ्या. देवाला दिवा लावून दीपक दादांनी मात्र तयारी केली होती. आता आपल्याला करायचं होतं मस्त असं रॅपलिंग. रशीचं चेकअप झालं, दोरी अडकवल्या गेल्या आणि पूर्ण सेटअप तयार झाल्यानंतर आपण हार्नेस लावून तयार राहिलो होतो. जबरदस्त पाऊस असल्यामुळे खाली येताना काही रेकॉर्ड करता आलं नाही. लय घाण परिस्थिती झाली होती. रॅपलिंगला कमी फाटली असेल, तिथनं बाहेर पडताना मात्र चांगलीच लागली. दोस्त कशी मजा आली? एक नंबर मजा. बाहेर येताना रेपलिंग करण्यापेक्षा चालत डबल मजे. अंदर वन का मिला, रस्ते ढूंढने का मजा मिला. सागर महाशय मगाशी मला हात देणार होते, आज त्यांची अवस्था बघा. जाताना काय परिस्थिती होती आणि आता येताना पाण्याची परिस्थिती बघा. तो पावसाळ्यात काही भरोसा नाही. स्वच्छ पाणी होतं, सगळं गढूळ झालंय कारण वरनं सगळं पाणी वाहून येते आणि पाण्याचा फ्लो पण वाढलाय. आते तो बहुत सही होता, नहीं आते तो फिर फोटो लगती करते ऐसे फोटो दिखाते वैसे लोग देखते. न्यूज बन जाती थी.
जबरदस्त फ्लो वाढला आहे. येताना एवढा फ्लो नव्हता. बाजूला मी छोटासा एक व्हिडिओ दाखवतो. येताना पाणी एवढं स्वच्छ होतं आणि फ्लो पण एकदम कमी होता. आता एवढा फ्लो वाढला आहे तर सह्याद्रीत भरोसा नाही. त्यामुळं वेळेत येणे वेळेत जाणे, पाऊस पडला तर रेस्क्यूसाठी ऑप्शन्स बघणे. पाण्यातनं लिटरली पूर्ण पायात चालला. बापरे, नांगी काढली त्यांनी. तर मंडळींनो, अशा तऱ्हेने गणपतीगडचा एक आपला मस्त असा ट्रेक झाला. खरं तर देवाचे दर्शन झाले, रॅपलिंग झालं आणि आपल्या सुंदर अशा सह्याद्रीचे मनमुक्त दर्शन झाले. तर असेच व्हिडिओ आवडले तर नक्कीच फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. संजू राम ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.